नमस्कार. बघा, 31 मार्चची तारीख अगदी जवळ आली आहे आणि याचबरोबर आपलं आर्थिक वर्षही संपणार आहे. आता ही फक्त एक डेडलाईन नाहीये बरं का. ही एक मोठी संधी आहे. आज आपण अशाच 8 महत्त्वाच्या आर्थिक कामांबद्दल बोलणार आहोत. ही कामं जर वेळेवर झाली ना, तर फक्त दंडच नाही वाचणार, तर चक्क लाखोंची बचत होऊ शकते. चला तर मग, बघूया नक्की कोणती आहेत ही कामं. हो, अगदी खरंय. विचार करा, ही कामं जर वेळेवर झाली नाहीत, तर फक्त डोकेदुखी नाही, मोठं आर्थिक नुकसान पण होऊ शकतं. पण जर का नियोजन व्यवस्थित असेल ना, तर लाखोंची बचत 100% शक्य आहे. ही तारीख आपल्या कॅलेंडरमध्ये एकदम ठळकपणे नोंदून ठेवा. 31 मार्च. ही काही साधीसुधी तारीख नाहीये, तर आर्थिक शिस्त आणि बचतीची एक मोठी संधी आहे असं समजा. वेळेवर कामं पूर्ण केली की आपण अनावश्यक व्याज आणि दंड अगदी सहज टाळू शकतो. चला, सगळ्यात आधी सुरुवात करूया आयकरापासून. इथे 2 अत्यंत महत्त्वाची कामं आहेत ज्यांच्याकडे लक्ष देणं खूप गरजेचं आहे. हा जो आकडा दिसतोय ना, हा फार महत्वाचा आहे. जर संपूर्ण आर्थिक वर्षासाठी आपली अंदाजित टॅक्सची रक्कम 10,000 रुपयांपेक्षा जास्त असेल, तर ॲडव्हान्स टॅक्स भरणं कायद्यानं बंधनकारक आहे. याकडे अजिबात दुर्लक्ष करून चालणार नाही. ह्यासाठी 2 गोष्टी लक्षात ठेवायच्या. पहिलं म्हणजे 15 मार्चपर्यंत ॲडव्हान्स टॅक्सचा शेवटचा हप्ता भरून टाका, म्हणजे व्याज वाचेल. आणि दुसरं, आपलं जे काही टॅक्स प्लॅनिंग आहे ते आता फायनल करा. उदाहरणार्थ, समजा शेअर्समधून 1 लाखापेक्षा जास्त लाँग टर्म कॅपिटल गेन झाला असेल, तर कर वाचवण्यासाठी काही नफा आत्ताच बुक करता येतो का, याचा विचार करण्याची हीच अगदी योग्य वेळ आहे. ओके, आता आयकराचं झालं. आता वळूया जीएसटीकडे. जे व्यावसायिक आहेत त्यांच्यासाठी पुढचे 5 मुद्दे खूप खूप महत्त्वाचे आहेत. व्यावसायिकांसाठी ही एक अतिशय महत्त्वाची चेकलिस्ट आहे. म्हणजे बघा, जर उलाढाल कमी असेल तर कंपोझिशन स्कीम निवडता येते. दर महिन्याऐवजी 3 महिन्यांनी रिटर्न भरण्यासाठी QRMP म्हणजेच क्वार्टरली रिटर्न मंथली पेमेंट स्कीमचा पर्याय आहे. जे एक्सपोर्टर्स आहेत त्यांना टॅक्स न भरता निर्यात करण्यासाठी LUT म्हणजे लेटर ऑफ अंडरटेकिंग फाईल करणं आवश्यक आहे. आणि त्याचबरोबर गुड्स ट्रान्सपोर्ट एजन्सी आणि हॉटेल उद्योगातल्या व्यावसायिकांनाही त्यांचे पर्याय निवडण्याची शेवटची तारीख 31 मार्चच आहे. तर आत्तापर्यंत आपण 7 कामांबद्दल बोललो. आता वळूया 8व्या आणि सगळ्यात मोठ्या, सगळ्यात महत्त्वाच्या बदलाकडे. आणि हा बदल फक्त या वर्षापुरता नाहीये, तर तो आपल्या सगळ्यांच्या आर्थिक भविष्यावर परिणाम करणार आहे. आपल्या आजच्या चर्चेतला 8वा आणि सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा हाच आहे. आतापर्यंत आपण फक्त सध्याच्या नियमांबद्दल बोललो, पण आता खऱ्या अर्थाने भविष्यासाठी तयारी करण्याची वेळ आलेली आहे. ही टाईमलाईन समजून घेणं खूप महत्त्वाचं आहे. कायद्याचं नाव जरी आयकर कायदा 2025 असलं, तरी तो लागू होणार आहे 1 एप्रिल 2026 पासून. त्यामुळे अजिबात गोंधळून जायचं नाही. याचा खरा आणि मोठा परिणाम आर्थिक वर्ष 26-27च्या फायलिंगवर दिसेल, पण त्याची सुरुवात ह्याच येणाऱ्या एप्रिलपासून होते आहे. आणि हे बदल लगेचच लागू होणार आहेत. इथे आपण पाहू शकतो 1 एप्रिल 2026 पासून TDSचे नियम, त्याचे दर आणि कलम सगळं बदलणार आहे. इतकंच नाही तर फॉर्म 15G, 15H, पॅनचा अर्ज आणि ऑडिट रिपोर्टसारखे महत्त्वाचे फॉर्म्स सुद्धा पूर्णपणे बदलणार आहेत. याचा सरळ सरळ अर्थ असा आहे की आपल्याला आतापासूनच या नवीन सिस्टीमचा अभ्यास सुरू करावा लागेल. तर मग या सगळ्याची तयारी करायची तरी कशी? चला, आतापर्यंत आपण ज्या सगळ्या महत्त्वाच्या मुद्द्यांवर बोललो त्याचा एकदा पटकन आढावा घेऊया. ही आहे आपली फायनल चेकलिस्ट. ॲडव्हान्स टॅक्स भरणं, टॅक्स प्लॅनिंग पूर्ण करणं, GSTच्या योग्य योजना निवडणं आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे नवीन आयकर कायद्याचा अभ्यास सुरू करणं. ही सगळी कामं 31 मार्चच्या आधी पूर्ण करणं अत्यंत आवश्यक आहे. तर आजच्या चर्चेनंतर एक महत्त्वाचा प्रश्न उरतो की आपण फक्त ह्या वर्षाची डेडलाईन पूर्ण करणार आहोत की येणाऱ्या मोठ्या बदलांसाठी आत्तापासूनच स्वतःला तयार करणार आहोत. निर्णय अर्थातच आपला आहे, पण यावर विचार नक्की करायला हवा.